हॅलो, मी मयुरी अँड दिस इज द डे 3 इन मालवण. आम्ही सकाळी लवकर उठलो आणि मच्छी मार्केटला गेलो मच्छी घ्यायला, कारण आम्हाला मच्छी द्यायची होती बनवायला, कारण आम्ही बनवून घेणार होतो आणि मग खाणार होतो. हे मालवणचं मच्छी मार्केट. बघा गुड्डी किती खुश झालेली मच्छी बघून. बाय द वे आमच्या गुड्डीचं नाव आहे स्नेहल. ओके. आणि मग ह्या बाईकडून आम्ही मच्छी घेतली आणि ती आम्ही साफ करायला दिली. साफ करताना स्नेहलनं पण तिथे थोडी मदत केली कोळंबी सोलायला. आम्हाला पहिल्यांदा समजलंच नव्हतं की खूप छोटी कोळंबी आहे आणि आम्हाला मोठी साईज घ्यायला पाहिजे होती, पण इट्स ओके. त्यानंतर आम्ही वजन करायला दिली मच्छी आणि मग नाश्ता करायला आलो. परत एकदा मी नाश्त्याचं फुटेज घ्यायला विसरले. करायला व्हिडिओ हे बॉंगची बायको. डे 2 स्टार्ट झालाय आणि आता जस्ट फ्रेश होऊन आता आम्ही चाललोय गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला. छान आवरून थोडे फोटो क्लिक्स करून मग आम्ही निघालो गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. इथे एक सोन्याचा गणपती आहे, म्हणजे एक मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे ते, खूप जास्त. तुम्ही कधी गेलात मालवणला तर नक्की व्हिजिट करा. हे बघा ते मंदिर. आणि दर्शन झाल्यानंतर असंच भटकंती करत मालवण शहरमध्ये फिरत होतो आणि एका गार्डनमध्ये आम्ही आलो. हे गार्डन खूप भारी होतं, सी टचिंग होतं. तिथे थोडे फोटोज क्लिक केले, मज्जा मस्ती केली. बाय द वे कोकणात खूप जास्त गरमी होती त्यावेळेला आणि दुपारची वेळ होती. एनर्जी ड्रेन झाल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे आम्ही पटापट आवरून आमचं जेवण पिकअप केलं आणि त्यानंतर आम्ही रूमवरती आलो जेवणासाठी. फिरून फिरून लई भूक लागलेली, त्यामुळे पहिला तर जेवण करून घेतलं. करून आम्ही परत एकदा चाललेलो मस्त रेडी होऊन बोट राईड करायला देवबाग संगम पॉइंटला. सनसेटच्या टायमिंगला इथं आल्यामुळे वातावरण लई भारी झालेलं, भारी वाटत होतं एकदम. बघा कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कुमू माहेरला जाते दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. वल्लव रे नखवा वल्लव वल्लव, वल्लव रे नखवा वल्लव वल्लव, वल्लव रे नखवा वल्लव वल्लव वल्लव. तिकडून मग आम्ही मालवणच्या रॉक गार्डनमध्ये आलो. तिथे आम्ही शंख वाजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही जमलाच नाही. त्यानंतर तिथे छान छान नाश्ता केला आणि गोळा खाल्ला. गोळा खूप दिवसांनी खाल्लेला, त्यामुळे लई भारी वाटत होतं गोळा खायला. मग आम्ही गार्डनच्या आतमध्ये गेलो. गार्डन खूप भारी होतं ते. संध्याकाळची वेळ होती त्यामुळं आणि आम्ही कपल होतो, त्यामुळे आम्हाला खूप मज्जा येत होती.
चांगली तुझे मंगार दिल माझा हरवला तुझे मंगार दिल माझा हरवला तुझे त्यानंतर परत तिथं गार्डनमध्ये आम्ही थोडे फोटो क्लिक्स केले आणि जेवायला आलो. आम्हाला तिथे एक हॉटेल सापडलं होतं, म्हणजे आम्ही 3 दिवस लिटरली त्याच हॉटेलमध्ये खात होतो, कारण तिथलं जेवणच इतकं भारी होतं. त्यानंतर रूमवरती येऊन थोडं चिल केलं, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न येणार होतो. थोडासा टाईम आम्ही स्पेंड केला एकत्र. सकाळी उठलो आणि पुन्हा बीचवरती आलो. किती सुंदर दिसत होता सकाळी सकाळी बीच. अशा तऱ्हेने होईल की सपईल ही आता कोल्हापूरची वाट धरायची. झपक झपक बाई. परत रिटर्न यायचं तर अजिबात मूड नव्हता, अजिबात चांगलं वाटत नव्हतं रिटर्न यायला. कसं वाटलं इच्छा नाही जायची. जेवढं वाईट वाटलं तेवढं वाईट वाटेल मला. मग आम्ही इथं आमच्या बॅग्स ठेवल्या गाडीवरती. त्यानंतर आम्हाला कोल्हापूरला यायचं होतं, कारण दिवसभर प्रवास होणार होता. येता येता एका दुकानामध्ये खरेदी केली. आणि मग आम्ही आता कोल्हापूरची वाट धरली. दुपारी निघायला आम्हाला 1 वाजलेला. मध्ये स्टॉप घेतला. सागरने आणि शुभमने जेवण करून घेतलं, कारण माझा आणि स्नेहलचा उपवास होता. जेवण झाल्यानंतर थोडी रेस्ट केली, कारण परत गाडी चालवायची होती. आणि परत आमची जर्नी स्टार्ट झाली टुवर्ड्स कोल्हापूर. आणि इथे आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये आलेलो. आपण बाहेर किती पण फिरलो, पण परत कोल्हापुरात आल्याची जी फिलिंग आहे ना, ती खरंच स्वर्ग. आपलं कोल्हापूर. अशा तऱ्हेने आमच्या ट्रिपचा एंड झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.